जय भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा. उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणालात तसे सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहताय किंवा पाहत होतात ना रे. आता त्याला दोन कारण आहेत. एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल, किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत. त्याच्यामुळे वाट कशाचं आहे म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बघतात मला नाही माहिती. भाषणाची ना, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो, कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत. मी तर भाग्यवान आहे, मला मा आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवले, याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात, इथं जगराटी आहे. पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात. कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात, तसे सगळे जात आहेत, जाऊन या. पण तुमच्यासारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्या सोबत आहे, त्याचा मला अभिमान आहे. उन्हाळा तर तापलाय, खूप गरम झालाय महाराष्ट्र, रेकॉर्ड ब्रेक. आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या, म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत, एसी कमी पडतोय, उन्हातानाच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले, वरनं सूर्य आग ओकतोय, पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण नाहीतर गरम असे सगळेच होतात हो. विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्वाचं आहे, त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य